नमस्कार. धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी. प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. धुळे महापालिकेत 81 कोटी 41 लाख रुपयांच्या ऑप्टिकल फायबरच्या केबल कामात घोटाळा. माजी आमदार अनिल गोटे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पुराव्यासह पत्र. शिरपूर पोलिसांकडून 6 मंदिर चोऱ्यांचा पर्दाफाश. 7,83,000चा मुद्देमाल हस्तगत. मध्य प्रदेशातील 2 संशयित गजाआड. भर पावसातही भीमसैनिकांचा गजर. किल्ले लळिंग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी एकवटले. धुळे तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून पूरग्रस्तांना तात्काळ रेशनचे धान्य वितरित करा. आमदार राम बदाने यांचे निर्देश. आणि सुरत येथील लिंबायतच्या पूरग्रस्त 1500 कुटुंबांना मदतीचा हात. लायन्स इंटरनॅशनल तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण. आपत्तीग्रस्तांना मिळाला दिलासा. आता बातम्या विस्ताराने. धुळे महापालिकेतील बहुचर्चित ऑप्टिकल फायबर आणि रस्ता खोदकाम प्रकरणात माजी आमदार तथा शिवसेना नेते अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केले आहेत. यात घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 81 कोटी 41 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुराव्यासह पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत अनिल गोटे यांनी या संदर्भात माहिती दिली. यापूर्वी आपण 45 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याबाबत तक्रार केली होती. मात्र पुढील पडताळणीत घोटाळ्याची रक्कम 81 कोटी 41 लाखांपर्यंत पोहोचल्याचं निदर्शनास आल्याचा दावा गोटे यांनी केला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांच्या म्हणण्यानुसार धुळे शहरात जिओसह विविध डिजिटल कंपन्यांनी भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे खोदकाम केले. या खोदकामासाठी नियमानुसार महानगरपालिकेकडे शुल्क जमा करणे बंधनकारक असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांची संगनमत करून शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणावर अफरातफर केली आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने मूळ तक्रारदाराचे म्हणणे नोंदवून न घेता केवळ संशयित अधिकारी असलेल्या लेखापाल चंद्रकांत मोरे आणि शहर अभियंता चंद्रकांत उगले यांच्या जबाबाच्या आधारे असा प्रकार घडलेला नाही असा अहवाल सादर केल्याचा गंभीर आरोपही गोटे यांनी केला. नाशिक येथील तज्ज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर धुळे शहरात सुमारे 7,000 किलोमीटर लांबीची ऑप्टिकल फायबर लाईन टाकण्यात आल्याचे समोर आले.